हेही इथे कोणालाही डिफेंड करत नाहीये. मी इथे विशालला डिफेंड करत नाहीये की ते बरोबर होतं डिवोर्सचं बोलणं किंवा मारामारी करणं किंवा जे काय या लोकांमध्ये आतमध्ये घडलेलं आहे. मी कुठेही डिफेंड करत नाहीये. पण बोलतात ना की टाळी एका हाताने वाजत. बिग बॉस मराठी सीझन 6 काल लाईव्ह आली आणि तिने फॅन्स बरोबर गप्पा मारले. तिने सांगितलं की का ती बिग बॉस मराठी नाही बघत आहे, कारण की ती आता घरात नाहीये. तिने हे सुद्धा सांगितलं लाईव्ह मध्ये की जे लोक तिला म्हणतात विशालमुळे ती बाहेर आली आहे, तर तसं काहीच नाहीये. आणि तिने जे विशाल आणि राकेश मध्ये फिजिकल फाईट झाली होती त्याच्याबद्दल सुद्धा बोलला. ती म्हणली की विशाल चुकीचा होता, त्याने डिवोर्स बद्दल बोललं, त्याने मारामारी केली, पण टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणजे तिने विशालला डिफेंड करताना दिसली आहे. विशाल बद्दल तिने तिकडे जस्टिफिकेशन दिलं आहे आणि विशालची बाजू मांडताना दिसते. तिने जेवढे सारे मुद्दे तिच्या अगेन्स्ट होते आणि जेवढे काही फॅन्सने तिला प्रश्न विचारले होते त्या सगळ्यांचं तिने उत्तर दिलं आहे लाईव्ह. आणि विशालची बाजू मांडताना सुद्धा फॅन्सने तिला खूप प्रश्न विचारले. फॅन्सने तिला हे सुद्धा सांगितलं की त्यांना विशाल नाही आवडत, तरीही तिने त्याची बाजू मांडली आहे. आता बघायचं आहे की पुढे काय होईल आणि अजून असे अपडेट्स जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.